आधुनिक युगातील आयुर्वेदाची गरज व संधी आत्मा मालिक संकुलात एक दिवसीय राष्ट्रीय आयुर्वेद सेमिनारचं आयोजन। अनुदानित आयुर्वेद आणि युनानी शिक्षक संघटना यांच्या मार्फत पहिला राष्ट्रीय सेमिनार कोकमठाणच्या पावनभूमीत आयोजित करण्यात येत आहे। समग्र आरोग्यासाठी सहक्रियात्मक विज्ञान या विषयावर देशभरातील आयुर्वेद क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ, अभ्यासक व विद्यार्थी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी होणार असून 28 सप्टेंबर 2025 रोजी रविवारी सकाळी 8 ते 6 या वेळेत आत्मा मालिक सत्संग हॉल या ठिकाणी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा राष्ट्रीय सेमिनार संपन्न होत आहे। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय आयुष मंत्री महोदय प्रतापराव जाधव साहेब, महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, जलसंपदा मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय हसन मुश्रीफ साहेब व इतर माननीय आमदार व विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवर उपस्थित राहणार आहे। या सेमिनारचं यजमानपद अहिल्यानगर जिल्ह्यास प्राप्त झालं आहे। अनुदानित आयुर्वेद व युनानी टीचर्स संघटना यांच्या मार्फत हा भव्य सेमिनार घेण्यात येत असून यामध्ये देशभरातील तज्ज्ञ व अभ्यासू मान्यवर मार्गदर्शन करणार आहे। या अंतर्गत देशातील 19 कॉलेजचा सहभाग असून जवळपास आयुर्वेद क्षेत्रातील 75 कॉलेज या सेमिनारमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेणार आहेत। महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि डॉक्टर यामध्ये सहभागी होत आहे। यासाठी जी ॲक्टो 2025चे चेअरमन, सेक्रेटरी आणि सर्व पदाधिकारी, ऑर्गनायझिंग टीम कष्ट घेत आहे। तसेच आयुर्वेद अनुदानित महाविद्यालयाचे सर्व सदस्य कष्ट घेत आहे आणि या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कार्यकारी अध्यक्ष माननीय श्रीमान डॉक्टर सूरज एल ठाकूर यांनी सर्वांना सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे। या भव्य नॅशनल सेमिनारसाठी परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी सर्व आयोजकांना व सेमिनारमध्ये लाभ घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। तसेच इतका महत्त्वपूर्ण आयुर्वेद सोहळा आत्मा मालिकमध्ये आयोजित केल्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना देखील त्याचा उपयोग होणार असल्याचं साहेबांनी सांगितलं आहे। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकमठाण।